छत्रपती शंभूराजे एक शौर्य कथा। छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव होते। त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला। लहानपणापासूनच ते बुद्धिमान, पराक्रमी आणि संस्कृत, फारसी, हिंदी यांसारख्या अनेक भाषांमध्ये पारंगत होते। त्यांच्या शिक्षणासाठी शिवाजी महाराजांनी विशेष प्रयत्न केले होते। शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम। संभाजी महाराज अत्यंत धैर्यशील आणि रणांगणात तडफदार योद्धा होते। शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 1681 मध्ये ते गादीवर आले। त्यांच्या राज्याभिषेकानंतर संपूर्ण हिंदुस्थानात मोठा धोका निर्माण झाला होता। औरंगजेबाने संधी साधून मराठ्यांविरुद्ध मोठे युद्ध पुकारले, परंतु शंभूराजांनी आपल्या बुद्धिचातुर्याने आणि युद्ध कौशल्याने मुघलांना अनेकदा पराभूत केले। त्यांनी मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी अतुलनीय शौर्य दाखवले। त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी यांच्या विरोधातही पराक्रम गाजवला। विशेषतः त्यांनी गुजरात, कर्नाटक, गोवा, कोकण आणि विदर्भात मुघलांविरुद्ध मोठ्या मोहिमा फत्ते केल्या। त्यांच्या काळात मराठा साम्राज्याच्या सैन्यशक्तीला नवे बळ मिळाले। औरंगजेबाविरुद्ध संघर्ष। औरंगजेबाने मराठ्यांना नामोहरम करण्यासाठी संपूर्ण सैन्यासह दख्खनमध्ये येण्याचा प्रयत्न केला, पण संभाजी महाराजांनी त्याला अनेक वेळा चकवा दिला। त्यांनी औरंगजेबाच्या फौजांवर अचानक हल्ले करून मोठे नुकसान केले। त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी अनेक मुघल किल्ले जिंकले आणि मुघल सैन्याला रोखून धरले। कैद आणि बलिदान। 1689 मध्ये गणोजी शिर्क्यांच्या फितुरीमुळे संभाजी महाराज संगमेश्वर येथे मुघलांच्या तावडीत सापडले। औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली, परंतु संभाजी महाराजांनी ते नाकारले। त्यांनी अत्यंत मोठ्या धैर्याने मृत्यूला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला। मुघलांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले, त्यांचे डोळे काढले, नखे उपटली, जीभ कापली आणि संपूर्ण शरीर छिन्नविच्छिन्न केले। असे अत्याचार भोगूनही ते आपल्या धर्मावर आणि मातृभूमीवर कायम राहिले। अखेर 11 मार्च 1689 रोजी त्यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले। शंभूराजांचे प्रेरणादायी जीवन। संभाजी महाराज केवळ एक महान योद्धा नव्हते, तर ते एक कवी, लेखक आणि विद्वान देखील होते। त्यांनी बुधभूषण नावाचे संस्कृत ग्रंथलेखन केले। त्यांचे बलिदान आणि पराक्रम आजही मराठी मनामध्ये स्फूर्ती जागवतो। त्यांचे जीवन हे हिंदवी स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे। त्यांनी दिलेली शिकवण आजही प्रत्येक मराठ्याच्या हृदयात आहे। संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, कारण त्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी औरंगजेबाला पराभूत करून हिंदवी स्वराज्य अबाधित ठेवले। उपसंहार। छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे पराक्रम, निष्ठा आणि धर्मरक्षणाचे उत्तम उदाहरण आहे। त्यांनी केलेले बलिदान आजही मराठा साम्राज्याच्या तेजस्वी इतिहासाचा अविभाज्य भाग आहे। त्यांचे शौर्य आणि स्वराज्यासाठी केलेला संघर्ष अनंत काळापर्यंत प्रेरणादायी ठरेल। धर्मासाठी जिणे आणि धर्मासाठी मरणे हे त्यांचे ब्रीद होते आणि म्हणूनच आजही ते धर्मवीर या नावाने ओळखले जातात। मित्रांनो, आवडल्यास नक्की सबस्क्राईब करून लाईक, शेअर आणि कमेंट करा। तुमच्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळून नवीन व्हिडिओ पाहण्यास मदत होईल।